नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण एकदम डिलिशियस, एकदम स्वीट आणि खूप सुंदर, तुम्ही कोणत्याही सणाला किंवा सण नसला तरी पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल. कारण बघून जितकी छान वाटते, खायला तितकीच अप्रतिम, एकदम जसा दुधाचा खरवस लागतो त्या पद्धतीमध्ये लागते आणि इतकी मऊसूत, जाळीदार आणि लुसलुशीत तुम्ही बघू शकता. दिसायला किती छान दिसते ना, एकदम अशी लुसलुशीत असणारी ही ब्रेड पुडिंग कॅरॅमल. हे ब्रेड पुडिंग कॅरॅमल करायला अगदी सोपं आहे. तुम्हाला अजिबात जास्तीचा वेळही लागत नाही आणि एकदम कमी म्हणजे 4 ते 5 साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि लहान मुलांना जर स्वीट आवडत असेल तर एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. किती सुंदर कट होते, एकदम लवचिक. जसं आपण खरवस कट करतो ना, एकदम सेम त्या पद्धतीमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि एकदम कमी साहित्य, अजिबात जास्तीचा वेळही लागत नाही आणि किंवा हे साहित्य बनवण्यासाठी फार काळ उभंही राहावं लागत नाही. एकदम सुंदर, साधी आणि सोपी, पण खूप जास्त व्हायरल होणारी ही रेसिपी, सर्वांना अवघड वाटणारी ही रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. या ठिकाणी तुम्हाला जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही बघताय तेव्हाच इतकी छान आणि डिलिशियस दिसते. त्यामुळे बनवायलाही अगदी सोपी आणि साध्या पद्धतीमध्ये समजून सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात व्हिडिओमध्येही स्किप करू नका. त्याची जाडी बघू शकता, एकदम मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार दिसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सध्या व्हायरल असलेली ही कॅरमलाइज ब्रेड पुडिंग, चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी ब्रेड्स घेतलेले आहे. ब्रेड काय करायचं, त्याची साईडची कड जी आहे ना ती कापून घ्यायची. साईडची कड नाही कापली तरी चालेल, पण मग साईडची कड यासाठी कापली जाते की त्यामध्ये जो ब्लॅकचा जो ब्राऊन कलरचा जो कडा आहे त्याचा कलर त्यामध्ये मिक्स होऊ नये किंवा चॉकलेटी तो पल्प दिसू नये किंवा ती खालची जी पुडिंग आहे ब्रेडची ती व्हाईट जो बेस आहे तो व्हाईट दिसला पाहिजे, त्यासाठी आपण हे साईडची कडा काढून घेतो. या ठिकाणी बघू शकता साधारणतः 3 ब्रेड पहिल्यांदा आणि नंतर 2 असे साधारणतः मी 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहे. 7 ते 8 ब्रेडचे पूर्ण कडा काढून घ्यायची आणि ते ब्रेड मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. मी ही रेसिपी फर्स्ट टाईम बनवली आहे तरी इतकी सुंदर आणि छान झाली आहे, त्यामुळे तुम्हीही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व ब्रेडची कडा काढून घेतलेली आहे आणि त्याचे थोडेसे तुकडे केलेले आहे आणि ते एका डिशमध्ये ठेवून घेतलेले आहे. आता मी या ठिकाणी कस्टर्ड पावडर वापरते. त्यामध्ये व्हॅनिला एसेसचे पण म्हणजे फ्लेवर आहे, त्यामुळे व्हॅनिला एसेस वरतून टाकण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर जी आहे ती साधारणतः 1 चमचा फुल जो आपला स्पून असतो पोहे खाण्याचा तो आणि वरतून अर्धासा चमचा, 1.5 चमचा जरी टाकला ना तरी पुरेसे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी 1.5 चमचा साधारणतः टाकलेला आहे आणि कस्टर्ड पावडर जी आहे ना ती आता डिशमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन टाकायची आणि त्यानंतर वरतून असं थोडंसं दूध घ्यायचं. साधारणतः 3 ते 4 चम्मच दूध घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडं ॲड करत त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे, पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये कोणतीच गठोळी राहता कामा नये, एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याची प्युरी जी आहे कस्टर्ड पावडरची ती या ठिकाणी बनवून घेतलेली आहे आणि मी राहिलेलं दूधसुद्धा मी आता यामध्ये पूर्ण टाकून देते. या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे, अजिबात कोणत्याही प्रकारची गठुळे राहिलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता असं सर्व जे आहे कस्टर्ड पावडर जे आहे ती पूर्णपणे अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आता पुढची प्रोसेस जी आहे, या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. गॅस नॉर्मल हलकासा कमी फ्लेमवर ठेवलेला आहे आणि 2 चमचे साखर मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. साखरेचं कॅरॅमल करताना त्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, नाहीतर मग ते चिकट होऊ शकतं. भांडं जे घेतोय, पॅन जो घेतोय तो एकदम कोरडा असायला हवा आणि जो स्पून आपण मिक्स करायला घेतोय साखर मिक्स करायला तो सुद्धा पूर्णपणे कोरडा असायला हवा. एवढी जी आहे गोष्ट ती महत्त्वाची आहे कॅरॅमल करण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखरेला उष्णता थोडीशी जरी मिळाली ना साखर वितळायला सुरुवात होते. आता या ठिकाणी बऱ्याचदा भरपूर व्हिडिओमध्ये दाखवत आहे की कॅरॅमल जे आहे ना खूप ब्राऊन कलरमध्ये दाखवत आहे,
पण यामध्ये फूड कलर जे आहे ना लोक मिक्स करताय, मी अजिबात फूडचा कलर मिक्स केलेला नाही आहे. आणि तुम्ही फूडचा कलर जर तुम्हाला मिक्स करायचा असेल तर ते तुमच्या आवडीनुसार, पण मी अजिबात या ठिकाणी कलर वगैरे मिक्स केलेला आहे. जे ओरिजिनल साखरेचं कॅरेमल आहे मी तेच या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि हलकासा कलर ब्राऊन ठीक आहे, जास्त ब्राऊन दिसलाच पाहिजे असं काही नाही आहे. कशाला ते फूड कलर वगैरे यूज करायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅरेमल जे आहे ना साखरेचं एकदम परफेक्ट 3 ते 4 सेकंदामध्ये किंवा मिनिट पण लागत नाही त्याला, साधारणतः 2 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण कॅरेमल तयार होतं. आणि खूप जास्त आपल्याला थिकनेस बनवायचा नाही आहे, सेम कन्सिस्टन्सीमध्ये कॅरेमल झालं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढं ब्राऊन दिसतंय, एवढं सफिशियंट आहे. या ठिकाणी सर्व कॅरेमल जे आहे ना तुम्ही एखाद्या टिनमध्ये किंवा एखाद्या कुकरचा डब्बा म्हणू शकता, अशा कोणत्याही सपाट पातेल्यामध्ये असं तुम्ही ठेवू शकता. मी या ठिकाणी केकचा जो गोल्ड टीन होता माझ्याकडे मी तो यूज केलेला आहे. आणि हे कॅरेमल त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बाजूने पूर्ण कडेला असं मी ते फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे कडेपर्यंत पूर्ण कॅरेमल जे आहे साखरेचं ते पसरलं जातं. टीन जो आहे साखर टाकल्यानंतर तो गरम झालेला आहे, त्यामुळे थोडंसं हलकंसं हाताला जपून करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर जे आहे ना लगेच थिकनेस त्याला वाढलेला आहे, त्यामुळे पटकन मिसळून घ्यायचं आणि ते कॅरेमल त्याला पूर्ण तळ जो आहे ना पूर्ण कॅरेमलने व्यवस्थित सेट झाला पाहिजे. या ठिकाणी जे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले होते ते एका मिक्सिंगच्या बाउलमध्ये टाकलेले आहे, मिक्सर जारमध्ये टाकलेले आहे. आणि वरतून जे आहे ना आपण कस्टर्ड पावडरची जी प्युरी तयार करून घेतलेली आहे, पेस्ट तयार करून घेतलेली आहे किंवा पावडर मिक्स करून घेतलेली आहे, ती आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे. आता मिक्सरमध्ये टाकल्यानंतर वरतून आपण थोडंसं अजून एक्स्ट्रा दूध टाकतोय. साधारणतः मी 7 ते 8 ब्रेडसाठी 1 कप दूध या ठिकाणी मी यूज केलेलं आहे. दूध तुम्ही बघू शकता, मी जी पावडर राहिलेली होती थोडीशी तीसुद्धा व्यवस्थित धुवून व्यवस्थित टाकलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधाची जी साय असेल तुमच्याकडे तर ती टाकली तरी चालेल, कारण काय होतं क्रीमी तयार होतं. टेक्स्चर जे आहे ना त्याचं पूर्ण क्रीमी आणि ब्लेंड केल्यानंतर खूप सुंदर सरसरीत पडणारं बॅटर या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि यानंतर तुम्ही बघू शकता सर्व टाकल्यानंतर वरतून मी साधारणतः 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि कॅरेमल बनवण्यासाठी 2 चमचा, साधारणतः पूर्ण प्रोसेसमध्ये मी 3च चमचे साखर या ठिकाणी यूज केलेली आहे. आणि या ठिकाणी मी थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे. आता कॅरेमल जे आहे ना व्यवस्थित सेट झालं आहे आणि या ठिकाणी मी मिक्सरच्या जारमध्ये सगळं व्यवस्थित छान प्युरी तयार करून घेतलेली आहे. आणि थिकनेस बघू शकता, कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीमध्ये दूध टाकायचं आहे आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे सर्व बॅटर जे आहे ना ज्या टीनमध्ये आपण कॅरेमल टाकलं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं टॅप करायचं. टॅप केल्याने काय होतं, नॉर्मल थोडेसे एअर बबल्स असतील किंवा राहिले असतील तर ते इझिली निघून जातात. या ठिकाणी सर्व व्यवस्थित टाकल्यानंतर गॅस चालू केलेला आहे. गॅसमध्ये थोडंसं भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, वाटी ठेवली खाली, तुम्ही त्याऐवजी स्टँड असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेही ठेवलं तरी चालेल. या ठिकाणी मी वाटी ठेवली कारण खोलगट भांडं होतं, थोडंसं वरती येण्यासाठी मी वाटी या ठिकाणी वापरलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून यावरती मी जो आपला खलबत्ता असतो किंवा आपण शेंगदाणे वगैरे त्यामध्ये कुटतो किंवा लसूण मिरची ज्यामध्ये आपण ठेचतो तो जो थोडासा जड असतो त्यामुळे मी तो या ठिकाणी वरतून ठेवलेला आहे. कारण काय होतं वाफ खालून लागते ना तेव्हा ते भांडं जे आहे वरती झाकण ठेवलेलं आहे ते थोडं थोडं उडतं, ते उडू नये किंवा वाफ त्यामध्ये जाऊ नये, बाहेरची हवा त्यामध्ये जाऊ नये म्हणून ही प्रोसेस करायची आहे. साधारणतः मिडियम गॅसवरती मी 30 मिनटे याची वाफ पूर्ण दडपून ही जी गोष्ट आहे त्या ब्रेड पुडिंग ही पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त या ठिकाणी थिकनेस त्याला आलेली आहे आणि खूप छान पद्धतीने घट्टपणासुद्धा आलेला आहे. आणि आता काय करायचं, गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आता हे गरम आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटं याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि साईडची कडा तुम्ही बघू शकता, खालचं कॅरेमल बघू शकता वरती यायला लागलं आहे कारण ते उष्णतेने पूर्ण लवचिक पातळ होतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कडा मोकळी करून घेतली आणि पसरट प्लेट किंवा डिश तुम्ही काहीही घेऊ शकता. या ठिकाणी मी पूर्णपणे प्लेट घेतलेली आहे आणि ती अशी त्यावरती जो टीन आहे पूर्ण पालथा घालून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपलं पुडिंग तयार झालेलं आहे. ब्रेड पुडिंग, कॅरेमल ब्रेड पुडिंग, इतकं सुंदर आणि लहान मुलं अतिशय आवडीने खातील अशी स्वीट डिश तुम्ही रमजान ईदसाठी बनवू शकता किंवा आपल्या सणावारांसाठी बनवू शकता. कोणत्याही पद्धतीत किंवा सणवार नसले तरी तुम्ही इझिली बनवू शकता अशी सुंदर रेसिपी
आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिली ग्रुप्सला शेअर करा. या ठिकाणी खूप सुंदर रेसिपी तुम्ही इझिली साधारणतः 30 मिनटामध्ये परफेक्ट बनवू शकता. दिसायला जितकी सुंदर दिसते, खायला तितकीच अप्रतिम, मस्त, लुसलुशीत आणि जाळीदार हे कॅरमल पुडिंग नक्की बनवून बघा.